टीम मध्ये मात्र हे द्वंद्व रंगेल. रांजणोली टीम आपण बघू शकाल भिवंडी तालुक्यातील हा संघ आहे आणि खरं तर मानेरे टीम पाहिली तर आपण मलंगड परिसरातील कल्याण परिसरातील हा संघ आणि दोघांच्या दरम्यान मात्र मॅचला इथून सुरुवात होईल. 4 ओव्हरची मॅच आहे आणि इथून पहिल्या सलामीच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आलंय. ते मात्र जितू आणि भावेश रांजणोली टीमकडून जितू आणि भावेशला इथून पाठवण्यात आला आणि मागील या दोन टीममध्ये जी मॅच झाली होती रांजणोली टीमने तो सामना जिंकलाय. म्हणजे मानेरे टीम आता या मैदानाच्या आतमध्ये त्या पराभवाचा वसपा काढण्याचा प्रयत्न नक्की करेल. कारण एकदा ज्या टीमने आपल्याला शिकस्त दिली आहे त्या टीमला दुसऱ्यांदा समोर आल्यानंतर हरवण्यासाठी नेहमी खेळाडू एक्साइट असतात आणि ती एक्साइटमेंट त्यांची आता या मॅचमध्ये नक्की दिसेल. आणि बघायचं आता पहिल्या ओव्हरमध्ये मानेरे टीमकडून तेजस भोईरला पहिलं षटक इथून देण्यात आलं. तेजस भोईर वेगवान 38 सर्कलच्या एंडवरून तेजस भोईर इथून धावगती सुरू करतो आणि पहिला बॅट्समन स्ट्रायकर एंडला येतो जितू चौधरी, नॉन स्ट्रायकर एंडला भावेश ठाकरे आणि पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज आहे तो तेजस भोईर. रांजणोली आणि मानेरे गेम इज ऑन. फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल. बॉलिंग अटॅक तेजस भोईरचा. पहिल्याच बॉलवरती उंच हवे चेंडू कव्हरचा क्षेत्ररक्षक मागे चाललाय. दोन खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू इथून अडवला गेला आणि फेक होईल तोपर्यंत 2 धावांनी सुरुवात करतोय तो मात्र संघ रांजणोली. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या. चेंडू हवेत होता. खेळाडू मागे जातील तोपर्यंत चेंडू जमिनीवरती आला आणि पहिल्याच बॉलवरती जितू चौधरीच्या बॅटमधून 2 धावा आल्या. रांजणोली टीमला एक चांगला स्टार्ट हवा आहे मानेरे टीमच्या विरोधात. त्यासाठी जितू चौधरीने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे आणि पहिल्या बॉलवरती रन्स आल्या 2. फुल टॉस हवे ते पुन्हा एकदा कव्हरचा खेळाडू पोचू शकलेला नाहीये. 2 बॉलमध्ये 2 वेळा चेंडू हवेत गेला पण एकदाही कॅरी करता आलेला नाहीये. 2 बॉलमध्ये 3 धावा जितू चौधरीने सुरुवात केली. रांजणोली टीमची बॅटिंग आहे कारण पहिल्यांदा मानेरे टीमला त्यांनी पराभूत केलं आहे म्हणजे या टीमचा खेळ त्यांना माहिती आहे आणि आता पुन्हा एकदा दोघांमधील ही बॅटल चांगली रंगेल कारण दोन्ही संघ एकमेकांना नक्की जाणतात. त्यांचा खेळ त्यांनी बघितलाय. तेजस भोईर बॉलिंग अटॅक पहिल्या ओव्हरमध्ये 2 बॉल 3 रन. चांगला बॉल टाकलाय तेजस भोईरने. 3 बॉल 3 धावा. पॉवर प्लेमध्ये रन्स यायला हव्यात कारण मागच्या पहिल्या फेरीतल्या 2 मॅचेसमध्ये 67-68 धावा झाल्या होत्या. एका मॅचमध्ये धावा चेस झाल्या तर दुसऱ्या मॅचमध्ये धावा डिफेन्स झाल्या. बल्ल्यानी टीमने धावा संख्या डिफेन्स केली होती. भूमी 11 मांडाने चेस केली होती आणि आता त्याच अनुषंगाने 65+ धावा बॅटिंग करणाऱ्या रांजणोली टीमला देखील कराव्या लागतील या मैदानावरती. शॉट भारी आहे. भरपूर उंच सुपर 6 मारलाय तो भावेश ठाकरेने. 4 बॉल रन्स आल्यात 9 धावा. खतरनाक बॅटिंग भावेश ठाकरेने. खरं तर पॉवर प्लेमध्ये तेजस भोईरला जणू काही आल्या आल्या 1 बॉल त्याने जाऊ दिला. आधी गोलंदाजाला सन्मान दिला आणि त्यानंतर मात्र सिक्सर ठोकलाय आणि संभाजी मसने साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. क्रिकेट असो शर्यती असो जे सदाबहार व्यक्तिमत्व संभाजी मसने साहेबांचं सहर्ष स्वागत. 4 बॉल 9 धावा. भावेश ठाकरेच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा तेजस भोईर. शॉट भारी आहे. पुन्हा एकदा ताकदवान फटका आहे सीमा पार. बॅक टू बॅक सिक्सर. 2 बॉल 2 सिक्सर ठोकलेत भावेश ठाकरेने. मैदानावरती तेजस भोईरला आसमान दाखवताना 2 बॉलवरती 2 सिक्सर आलेत. आता लगातार तिसरा ठोकण्याचे देखील एफर्ट्स लावले जातील भावेश ठाकरेकडून आणि हिंदू हृदय सम्राट चषकाची ही फायनल डे ची स्पर्धा सध्या मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाऊस पाडताना रांजणोली टीम. 5 चेंडू रन झालेत 15. शेवटचा अंतिम बॉल. तेजस भोईर गोलंदाजी मार्क वरती ओव्हर द विकेटने समोर आहे बॅटर भावेश ठाकरे. तिसरा येईल का बघायचंय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एका टप्प्याने चेंडू सीमा पार. पहिल्या ओव्हरला फिनिश केलं. 2 सिक्सर 1 बाउंड्रीने. खरं तर टीमची टोटल पोचतीये. धावा फलकावरती धावा झाल्यात ना मात्र 19. 1 ओव्हर 19 धावा. काय बॅटिंग स्टान्स दाखवला तो भावेश ठाकरेने. चला जास्त वेळ आपण घेणार नाही. लगेच फिल्डिंग सेट होईल. बॉलर्स इथून तयार होईल. टीम मानेरे इथून मात्र ज्या पद्धतीने आपल्या सर्व खेळाडूंना सूचना करून फिल्डिंगसाठी लगेच पोझिशन घेतील
एक ओव्हरमध्ये 19 धावा. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आहे आज. अंतिम जर संघ आपण पाहिले ना तर प्रथमेश 11 धामोते आणि त्याचबरोबर आदर्श 11 वांगणी हे दोन संघ ट्रॉफीचे जरूर हकदार आहेत. पण आज चॅम्पियन पद जिंकायचं, हिंदू हृदय सम्राट चषकाची, जय कोळंबा माता शेळू संघाची स्पर्धा जिंकायची आहे. आणि ट्रॉफी बघा किती आकर्षक आहे, जणू काही भर भक्कम अशा ट्रॉफीज आणि किती सुंदर आकर्षक, खरं तर इम्प्रेसिव्ह अशा ट्रॉफी आहेत ज्या ट्रॉफीला उंचावण्याचं स्वप्न दरवर्षी सर्व संघ पाहत असतात. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 चेलूची स्पर्धा कधी येईल आणि त्या मानाच्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी ही मात्र 4 दिवसामध्ये 32 संघांना मिळते. आणि त्यामुळे आजच्या दिवसाचा फायनल डेचा हा खेळ आहे. एक ओव्हरमध्ये 19 धावा आहेत. बॅटिंग करणारी टीम रांजनोली आणि रांजनोलीकडून जितू चौधरी सध्या आता स्ट्राईकवरती आहे. विकी जोशीला इथून बॉलिंग मार्कवरती आणण्यात आलं मानेरे टीमकडून. अटॅक राऊंड द विकेटने विकी जोशीचा. पहिलाच बॉल खाली राहिला आहे, ऑन साईडला खेळायचं होतं फलंदाजाला, समोर होता, अपेक्षित हाईट आली नाही. पहिला चेंडू डॉट, रन्स मात्र 19 आहेत. बघायचं आता भावेश ठाकरे प्रमाणे बॅटिंग जितू चौधरीला करावं लागेल. एका बाजूने भावेश ठोकतोय, दुसऱ्या बाजूने जितूला ठोकावं लागेल, कारण जर का दोन्ही बाजूने अटॅक झाला तर मात्र मोठा स्कोर होऊ शकतो. शॉट हवेत चाललाय, मागे खेळाडू फर्स्ट स्लिपचा आलाय, अंदाज मिळाला नाही, चेंडू सीमा पार आलाय, चेंडू सीमा पार, चौकार. रन्स येतात, स्कोर पोहोचला 23 या अंकावरती. बरदा वेगाने धावत संख्येची ही वंदे भारत एक्सप्रेस रांजनोली टीमची जाऊन पोहोचली 23 या अंकावरती. चला बॅटची डिमांड आहे का? पवेलियन मधून जितक्या बॅट आहे तितक्या घेऊन जा. फलंदाजाला जे हवे असेल ती ते स्वीकारतील. तीनही बॅट आपण घेऊन जा प्लीज. जितू चौधरीने बॅटची डिमांड केली आणि बॅट घेऊन खेळाडू चाललाय आणि इथून 23 धावसंख्येला कशा पद्धतीने पुढे घेऊन जातील. चांगला बॅटिंग अटॅक आहे, एकही विकेट गेलेली नाहीये. विकी जोशीला इन्व्हाइट केलंय मानेरेने आणि मानेरेच्या खेळाडूंच्या मनामध्ये तो पहिल्या मॅचमध्ये झालेला पराभव नक्की असेल आणि विपक्षी टीमला दुसऱ्या वेळेस मात्र आम्ही पहिल्या पराभवाची परतफेड करू अशी मॅच आहे. बघायचं आता गोलंदाज विकी जोशी, समोर येतो जितू चौधरी. टीम रांजनोलीची बॅटिंग आहे. स्कोर झाला 2 बॉलच्या समाप्तीनंतर 23. तिसरा बॉल, रिव्हर्स शॉट, करारा जवाब गोलंदाजाला, ठोकलाय चौकार जितू चौधरीने. आता मैदानाच्या आतमध्ये विकी जोशीला इथून 2 बॉल आणि 2 बाउंड्रीज लगावल्या. स्कोर पोहोचलाय 27. थांबून चालणार नाही, अनस्टॉपेबल बॅटिंग करतोय फलंदाज जितू चौधरी आणि या अनस्टॉपेबल बॅटिंगला थोडासा स्टॉप देणं गरजेचं आहे, कारण एक तरी विकेट हवी आहे ती मानेरे टीमच्या बॉलर्सकडून, कारण ही पार्टनरशिप सध्या वेल सेट बॅटरमध्ये रन्स येत आहेत, चांगला स्कोर आहे, विकेट गेलेली नाही आहे. अशा कंडिशनमध्ये आता गोलंदाजांना विकेट घ्यावी लागेल, मस्ट निडेड विकेट घ्यावी लागेल. फुल टॉस, स्क्वेअर लेग मध्ये ठोकलाय सिक्सर, फ्लॅट सिक्सर होता फलंदाज जितू चौधरीचा आणि या फ्लॅट सिक्सरने स्कोर चौथ्या बॉलच्या षटकारानंतर टोटल धावा संख्या पोहोचतीये 33. का बॅटिंग आहे, 33 धावा रांजनोली टीमच्या. सुसाट वेगाने रणसंख्या वाढती, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. विकी जोशीवरती आता फलंदाजांनी प्रेशर बनवलं, पण विकीला प्रेशर घेऊन चालणार नाही. 2 बॉल त्याच्याकडे, विकेट घ्यावी लागेल, ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. 5वा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पिचच्या आसपास होता चेंडू, विकेट किपर पुढे सरसावला, एक सिंगल आली. 34 धावा आहेत रांजनोली टीमच्या. 1 ओव्हर 5 चेंडूंचा खेळ संपलाय. दुसरं षटक आता समाप्तीकडे चाललंय आणि 34 रन, 67-68 आजच्या दिवसामध्ये तो 70चा आकडा पार होईल का पहिल्यांदा बॅटिंग करताना 4 ओव्हरमध्ये, हे बघण्यात देखील तेवढंच प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं आहे. 5 बॉल कंप्लीट झालेत. अंतिम बॉल, गती कमी होती, ऑन साईडला खेळलेत, फेक झाली, सिंगल रन आली आणि 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. बॅटिंग करण्याला रांजनोली टीमची धावसंख्या 35. चांगल्या रन रेटने सध्या 35 झाल्यात. ड्रिंक्स ब्रेक इथे खरं तर पाण्याची डिमांड नाही आहे, त्यामुळे 2 ओव्हरमध्ये 35 धावा. हे सर्व एनर्जी मेंटेन करणारे क्रिकेटर आहेत
खरं तर सातत्याने ज्यावेळी ते खेळतात ना, त्यांना माहिती आहे की कुठे टाईम मॅनेज करायचा, किती वेळामध्ये षटक टाकायचं. आयोजकांनी जो दिलेला वेळ असतो 20 मिनिटांचा, त्या 20 मिनिटामध्ये 4 ओव्हर ते कंप्लीट करतात. इतक्या परफेक्ट टाईमनुसार चालणारे हे सर्व प्लेयर आहेत. राजनोली टीम 2 ओव्हरमध्ये 35. जितू चौधरी बॅटिंग करतोय, भावेश ठाकरे बॅटिंग करतोय आणि दोघांची पार्टनरशिप इतकी भक्कम आहे की त्या भक्कम पार्टनरशिपला तोडणं हे आता गरजेचं बनलेलं आहे ते मानेरे टीमसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये तेजस भोईर होता, ज्याने पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा दिल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये विकी जोशी आला, त्याने रन्स दिल्या त्या 16. आता विवेक जोशी तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेत. विकी जोशी खरं तर 16 धावा खर्च केल्या. 3 नंबरची जर्सी आणि 3 नंबरच्या ओव्हरसाठी आला आहे तो विवेक जोशी. स्ट्राईकवरती फलंदाज भावेश ठाकरे. षटकारांची सुरुवात केली होती या मॅचमध्ये तो भावेश ठाकरे ऑन स्ट्राईक आहे. विवेक जोशी ऑन बॉलिंग मार्क. ओव्हरला करतोय सुरुवात. थर्ड ओव्हरला इथून शुभारंभ करतोय. डावखुरे आताचा गोलंदाज. पहिलाच बॉल, रिव्हर्स शॉट, सिक्सर आणि बाउंड्री पलीकडून देखील लगेच चेंडू. क्विक रिॲक्शन मैदानाच्या आत. खतरनाक बॅटिंग भावेश ठाकरेची. 3 सिक्स मारले त्या फलंदाजाने. मानेरे टीमचे तीनही बॉलर डावखुरे हाताचे आणि यावेळेस देखील लेफ्ट हँड बॉलर विवेक जोशीला भावेश ठाकरेने सिक्सर मारला. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 ठाकरे ब्रँड काय हे दाखवत असताना भावेश ठाकरे. पुन्हा एकदा आसमानी टोला, ताकदवान शॉट. वन मोर बिग हिट फ्रॉम बिग मॅन. भावेश ठाकरेचा बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. 2 बॉल 2 सिक्सर. धमाका आहे भावेश ठाकरेचा. रन्स पोहोचल्यात या सिक्सरने. टोटल धावा 47. का बॅटिंग पेश करतोय भावेश ठाकरे. तुफानी हल्ला चढवलाय. ज्याप्रमाणे जालियनवाला बागमध्ये बेछूट गोळीबार झाला जनरल डायर कडून, त्या पद्धतीने बेछूट फलंदाजी आणि फलंदाजीमधून निघणारे हे उंच पुरे षटकार मात्र प्रेक्षकांची मनं जिंकून घेतात. 2 बॉल 47 धावा विवेक जोशीच्या अगेन्स्ट. फलंदाज भावेश ठाकरे ऑन स्ट्राईक. तिसरा येईल का आणि लगातार तिसरा षटकार. इट्स टाइम टू अटॅक आणि फलंदाज भावेश ठाकरे इज ऑन फायर नाऊ. 3 बॉल 3 षटकार. स्कोर पोहोचलाय टोटल 53 धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या बॅटिंगसाठी. रांजनोली टीमची धावसंख्या पोहोचली आहे 50 पार 53 आणि तिसरं षटक सध्या सुरू आहे. आणि या 53 मध्ये जर आपण भावेश ठाकरेची बॅटिंग पाहिली, 8 बॉलमध्ये 35 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. तुफानी हल्ला. दुसऱ्या बाजूने आता गोलंदाजांना या फलंदाजाला थांबवणं गरजेचं बनलंय, कारण अत्यंत विध्वंसक खेळी, विस्फोटक हल्ला गोलंदाजावरती. फलंदाज भावेश ठाकरे. खाली राहिला चेंडू. अपील जरूर होती. 1 रनची डिमांड आहे आणि डिमांड कंप्लीट देखील केली. लेग बॉय स्वरूपातली धाव टीमच्या खात्यात जरूर जाईल. स्कोर 1 ने वाढलाय 54 धावा. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावरती आहे. 4 बॉल संपलेत विवेक जोशीचे आणि आता भावेश ठाकरेला जो बॅटर साथ देतो, 7 बॉलमध्ये त्याने रन्स केल्यात 17, तो जितू चौधरी आता स्ट्राईकवरती आला. म्हणजे दोन्ही बाजूने अटॅक आहे. एका बाजून भावेश ठाकरे, एका बाजूने जितू चौधरी. विवेकचा नेक्स्ट बॉल. पुढे आला होता 3 स्टंप सोडून. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू. डायरेक्ट हिट. काम तमाम. फलंदाज बाद. विकेट आली. जितू चौधरी रन आउटच्या स्वरूपात इथून बाद. शॉट आला या ठिकाणी विराज लॉंगॉनच्या क्षेत्रामधून. इथून सिंगल रन इथून कंप्लीट होईल. 3 ओव्हर इथून पूर्ण करत असताना बॅटिंग करणारी टीम रांजनोली जाऊन पोहोचते. 3 ओव्हर आणि 55 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यात.
खरं तर सध्या जो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ना, हिंदू हृदय सम्राट चषक 2025 जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेळू या स्पर्धेमध्ये पहिली 50 ठोकली बल्यानी टीमच्या बॅटर शाकिबने. 13 मध्ये 50 त्याने ठोकली 13 बॉल्समध्ये. आणि आता 50 दुसरी होऊ शकते ती भावेश ठाकरेजी, कारण सध्या 10 चेंडू 36 धावसंख्येवरती नॉट आऊट खेळतो भावेश ठाकरे. आणि जो फलंदाज आता स्ट्राईकवरती देखील पोहोचलाय, म्हणजे 50 दुसरी येईल का या स्पर्धेची. 10 मध्ये 36, 3 बॉलमध्ये 3 षटकार, टोटल 5 षटकार, 1 चौकार ज्याने मारलाय तो भावेश ठाकरे इथून हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये आपली स्वतःची 50 आणि या स्पर्धेची दुसरी करू शकतो. 3 ओव्हर 56 धावा टोटल. यावेळेस मागे फर्स्ट स्लिपने मात्र चांगली फिल्डिंग केली. व्हेरी गुड फिल्डिंग. सिंगल रन इथून मिळेल. स्कोर आता या सिंगल रनने 56 धावा संख्येवरती आहे. स्ट्राईक वरती आता विनीत आलेत, विनीत भगत. 5 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. 56 धावा ऑन बोर्ड आहेत. चांगला बॉल इथे बघायचं आहे. पंचांचा निर्णय वाईट बॉल, कारण मागे होता चेंडू. असं वाटलं की जणू काही थोडासा स्पर्श झालाय की काय. यस, दिनेश कालेकर यांच्या वतीने खरं तर भावेश ठाकरेसाठी 500 रुपये कॅश प्राइज झाले. का ठाकरे म्हटलं की ठाकरे ब्रँड आणि ब्रँडच बॅटिंग त्याने केली. शॉट भारी आहे विनीतने, ऑन साइडला फिरून खेळला हा शॉट. चेंडू सीमा रेखा पार, सिक्सर. विनीत भगत अंड विनीत भगत ज्याने आता षटकार मारला. मुंबई टीमसाठी देखील, अंडर 19 टीमसाठी देखील हा खेळाडू प्रतिनिधित्व करतो. टेनिस बॉल क्रिकेट, मुंबईचं क्रिकेट. आणि मुंबईच्या क्रिकेटमध्ये खरं तर ज्या पद्धतीने विनीत भगत खेळतो अंडर 19 मध्ये, आता आपल्या गावाच्या रांजनोली गावाच्या टीमसाठी तो उतरला आणि या सिक्सरने धावा पोहोचल्या 63. आज आमच्या व्हॉलेंटियरला फक्त चेंडू शोधण्याचं फार मोठं काम आणि ते चोख बजावतात, त्यांचंही कौतुक. गोलंदाज तयार. एका बाजूला बॅटर आपण बघू शकाल विनीत भगर आणि हरेश भोईर. शेवटच्या ओव्हरमध्ये गाठ पडली आहे ठकाठका. धावसंख्या 63. चांगला बॉल होता समोर. विनीत प्रत्येक बॉलवरती एफर्ट्स षटकाराचे. खरं तर भावेश ठाकरे जो 50 करू शकत होता तो सध्या नॉन स्ट्रायकर एंडला आहे. 3 बॉल बाकी आहेत, त्यामुळे 37 तो नॉट आऊट बॅटिंग करतोय. जर का स्ट्राईक वरती आला चान्स मिळू शकते, एखादा अवांतर झेंडू आला तर 50 होऊ शकते. 3 बॉल 63 धावा. पहिलीच बॅटिंग आहे. हरे 6 चेंडू. पंच पाहत आहेत काटेकोरपणे, लक्ष तीक्ष्ण दृष्टी आमच्या अंपायरची. आणखीन एक डॉट बॉल, 1 मोर डॉट बॉल. विनीत भगतने 2 डॉट बॉल केले. एक सिक्सर जरूर आला पण त्यानंतर 2 डॉट बॉल आहेत. 4 बॉल संपले. धावा आहेत त्या स्कोर कार्ड वरती 63 धावा आहेत. विनीतला चेंडू बघावा लागेल, कारण ज्या पद्धतीने भावेश ठाकरेने बॅटिंग केली तसा स्टान्स खेळावा लागेल. यानंतर होणारी मॅच असेल रानाल वर्सेस गोरसई ए. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. गोरसई ए आणि रानाल. शॉट भारी विनीत भगतचा. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारेखा पार, सिक्सर. थँक्यू डीजे. 2020 ग्रुप आला, खूप छान संगीत आणि 2020 क्रिकेट आलं ना, तिथून
मोठा स्कोअर देखील कमी वाटू लागला, कारण फास्ट क्रिकेट झालं, वेगवान क्रिकेट झालं. 69 धावा झाल्यात रांजनोलीच्या आणि पहिल्या इनिंगचा हा शेवटचा अंतिम बॉल असेल. 69 धावा. विनीत भगत साठी फिल्डिंग पोझिशन थोडी बदललेली. हरेशला माहिती आहे की 70 पार धावसंख्या गेलेली नाही आहे आणि विनीत भगतने जर काय या बॉलवरती रन्स घेतली तर 70चा आकडा इथून नक्की पार करेल रांजनोली. गोरसई ए आणि राणाल टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. यानंतर आपल्या दोन टीमच्या दरम्यान होणारा मॅचचा टॉस होईल. फुल टॉस. दैदिप्यमान ब्युटिफुल षटकार आलाय. विनीत भगतने फिनिश केलं, ग्रेट फिनिश. आणि 75 धावा इथून बनवलेल्या आहेत रांजनोलीने आणि 76 धावसंख्येचं लक्ष, 76 रन्सचं टार्गेट इथून सेट केलंय. ते मात्र मानेरे टीमच्या अगेन्स्ट. चला मी विनंती करेल गोरसई ए टीमचे कॅप्टन आणि राणाल टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. पहिली इनिंग आपण पाहिली, 75 धावांचा स्कोर रांजनोलीने उभारलेला आहे आणि 76 धावसंख्येचं टार्गेट. आता कसं चेस होईल की डिफेन्स होईल हे आपण बघणार आहोत सेकंड इनिंगमध्ये. आणि सेकंड इनिंगला जशी होईल सुरुवात, कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण स्वागत करूया कुणालजी दाते सरांचं. या सर, कॉम्बॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. तोपर्यंत आपण टॉस बॉक्सकडे जाऊया जिथे अविनाशजी तरे सर जॉईन आहेत. आणि गोरसई ए आणि राणाल टीमला मी विनंती करेल की आपण टॉससाठी उपस्थित राहावं. थँक्यू अजय सर. चला, दोन्ही संघाचे कर्णधार, गोरसई अ संघाचा कर्णधार येतोय, राणाल संघाचा कर्णधार आपण या. विनंती करतोय वसंत काका तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायची आहे. या काका, आपण आपल्या शुभ हस्ते आपण करत आहोत नाणेफेक. जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक आणि या स्पर्धेमधील आजच्या या अंतिम दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. एका बाजूला अगदी लांबचा प्रवास करून गोरसई अ आणि त्याच परिसरातील मला वाटतं राणाल हा संघ. राणाल संघाचा कर्णधार आपण कुठे असाल लगेचच या. पुढची इनिंग सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला नाणेफेक करून घ्यायची आहे. आमचे मान्यवर इथे उपस्थित झालेत. गोरसई अ संघाचा कर्णधार देखील उपस्थित झालाय. राणाल संघाचा कर्णधार यस, थँक्यू. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित होत आहेत. वसंत काका तरे यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत नाणेफेक. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. कोण मागतंय? गोरसई संघाचा कॉल असेल. छापा कॉल आहे आणि काटा आलाय. नाणेफेक जिंकली राणाल संघाने. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. राणाल संघ आणि गोरसई संघ मला वाटतं पहिल्यांदाच आपण आलात खेळायला शेलूमध्ये की या अगोदर आला होतात? अगोदर 2 वेळा आलेलो आम्ही इकडे शेलूमध्ये. नक्कीच गोरसई आणि राणाल बऱ्याचशा मॅचेस होत असतील. तर काय वाटतंय आज शेलूमध्ये येऊन तुम्ही खेळतायत, क्रीडांगणाबद्दल आणि या आयोजनाबद्दल 2 शब्द? आयोजन तर खूप छानच आहे, क्रीडांगण पण भरपूर छान आहे, आम्हाला खेळायला मजा येईल इथे. नक्कीच हा होता राणाल संघाचा कर्णधार. थँक्यू. नाणेफेक जिंकली, निर्णय फिल्डिंगचा घेतलाय आणि आपण आहोत गोरसई संघाचा कर्णधार. गोरसई संघ म्हटलं की मला वाटतं पहिल्यांदाच शेलूमध्ये सगळ्यांना उत्कंठा होती की गोरसई संघ कधी येतो खेळायला. भरपूर सारे प्रेक्षक आता हळूहळू वाढायला सुरुवात होईल. तर काय सांगाल, नाणेफेक आपण गमावली आहे, जर नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय असता आपला? फिल्डिंगच केली असती. फिल्डिंगच केली असती. ओके. आता तुमच्या वाट्याला फलंदाजी आली आहे. फलंदाजी आली आहे. कोणते चांगले फलंदाज आज स्क्वॅडमध्ये असतील आणि या आयोजनाबद्दल 2 शब्द? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्ही इथे आधी खेळायला आलोय आणि राणाल विपक्ष आमचीच मॅच झाली होती आधी आणि इथे खेळायला मजा येते आणि अपेक्षा सर्वांकडनं आहेत आम्हाला. कोणते कोणते खेळाडू असतील आज टीममध्ये? टीममध्ये सर्वच खेळाडू आहेत. सिनियर खेळाडू 2 आहेत, आरेश भाऊ आणि पंकज भाऊ. त्यांच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि बाकी सर्व ज्युनियर प्लेयर आहेत. ओके, धन्यवाद. हा होता गोरसे संघाचा कर्णधार. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. लगेचच आपण दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. वळूयात ऑन गोईंग मॅचकडे, जिथे सामना सुरू आहे रांजणोली आणि त्याच्या विरोधात मानेरे. बघूया या पुढच्या इनिंगसाठी या धावा चेस होतील की डिफेंड केल्या जातील.
पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय आपल्या सर्वांचे लाडके IPL चा बुलंद आवाज सन्माननीय कुणाल दाते सर यांना. धन्यवाद. टार्गेट या मॅच मध्ये 76. 4 ओव्हरचा सामना. एक बलाढ्य टार्गेट सेट झाला आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता 2 सलामीवीर मैदानामध्ये आहेत. प्रवीण जोशी आणि हरेश भोईर. पहिले षटक टाकण्याची जबाबदारी विनीत बगेटच्या खांद्यावर आहे. टार्गेट मोठं आहे. रांजोली टीम ने नक्कीच कमाल केली. महेश ठाकरे एक चांगले आयोजक. राजनोली चा संघ ज्या वेळेला खेळतो त्यावेळेला त्यांचं ते आयोजन पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा नेहमीच चर्चेमध्ये असते. स्वर्गीय नित्यानंद ठाकरे स्मृती चषक. नक्कीच महेश ठाकरे जर ऐकत असाल तर आपलं स्वागत आहे. पहिला बॉलवर बरोबर बेलला ट्रिप करत बॉल चाललाय मागे. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. फलंदाज बाद. विकेट आली आहे पहिल्याच बॉलवर. नवीन फलंदाज रोहित आला आता फलंदाजीसाठी. फुल टॉस होता. खूपच चांगला स्ट्रेट ऑन ड्राईव्ह मारलाय. बॉल सीमारेषा पलीकडे घरंगळत 4 धावांसाठी. पहिल्याच बॉलवर रोहित सुपरहिट चौकार. समोर स्ट्रेट डाऊन टी ग्राउंड. एक चांगला फटका रोहितच्या बॅटमधून. परत एक वेळा खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला फ्लिक करत असताना शॉर्ट स्क्वेअर लेगला, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक धाव मिळते रोहितच्या खात्यामध्ये. बरं रोहित पोहोचलाय 5 वर. टीमची धावसंख्या 5. टीम रांजनोलीने खूप मोठं टार्गेट सेट केलंय. जेरी रांजनोली असं खेळतोय मानेरे टीमच्या विरोधात. जय मसोबा मानेरे या टीमच्या अगेन्स्ट. फुलर लेनचा बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. एक धाव इथे मिळताना दिसेल. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये जय मसोबा मानेरे हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. तर भिवंडी परिसरातून जेरी रांजनोली हा संघ आलाय. कल्याण पासून कोण गावापासून भिवंडी बायपासच्या दिशेने जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर तिथे ते रांजनोली गाव आहे. तिथून हा संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. स्लॉट मध्ये बॉल होता. उचललाय बॉल. पिकअप शॉट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. दुंदा मामा मसले यांचं आगमन झालं. या मामा आपण स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला फटका. तेवढं चांगलं टायमिंग पाहायला मिळालं बॅटर रोहितच्या बॅटमधून. फुल टॉस. याही वेळेला मिस टाइम होतोय. बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत भरपूर वेगाने. प्रयत्न सुरू. हो वड कॅच. महाराष्ट्राची शान राजधानी रायगड. सोपा केला झेल जो होता अवघड. चांगला झेल टिपलाय डीप मध्ये. विवेकने फलंदाज बाद. भरपूर मोठं अंतर त्याने कापलं. वेगाने धावत गेला आणि शेवटपर्यंत नजर ठेवली आणि एक चांगला झेल संपन्न केलाय. गोरसई इन ऍक्शन असणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये. वेलकम गोरसई. भिवंडीचा आणखीन एक दादा संघ इन ऍक्शन असणार आहे. गोरसई पुढच्या मॅच मध्ये.
आणि रहानाळ हा देखील भिवंडीचा संघ आहे, त्यांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होईल. तर पहिलं षटक इथे संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 12-18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 64 धावा करायचे आहेत. 18 चेंडू आणि 64 धावा. सेकंड ओव्हरमध्ये दीपक चौरसिया गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. जेरी रांजनोली कडून पॉवर प्ले संपलाय, त्याच्यामुळे आता दबाव पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर, कारण 64 धावा करायचे आहेत. लक्ष मोठं होत चाललंय. चांगलं टार्गेट सेट केलं 76 धावांचं आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट गमावल्यात. सध्या स्ट्रायकिंग एंडला हरीश भोईर पाहायला मिळतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला लहू मात्रे. बॉल हवेत आहे, बैठक मागचा पाय वाकवला, बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. थँक्यू डीजी. KTC लाईव्ह म्हणजे कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्ह वर या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. अतिशय चांगले टेलिकास्ट केले जात आहे. कटर लेग कटर होता, पंचांचा इशारा वाईट. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल अवांतरच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या 19, लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या बॉलवर सिक्सर मारलाय बॅटर हरीश भोईरने. तगडा बॅटर आहे, मोठमोठे फटके मारावे लागणार आहेत हरीशला. 10 षटकार मारायचे आहेत कमीत कमी तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर. एक पडल्यानंतर आतमध्ये आलेला बॉल, मिस टाइम फटका वर गेला आणि विकेट कीपरने झेल टिपलाय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज नितेश भोईर आलाय फलंदाजीसाठी. बॅक टू बॅक विकेट कालच जेरी रांजोली या संघाने मलंगड परिसरातील पोसरी गावामध्ये फायनल जिंकली आहे. खूपच चांगला खेळ त्यांनी त्या परिसरामध्ये दाखवला आणि आज या कर्जत परिसरातील शेलू गावामध्ये हिंदुहृदय सम्राट चषक खेळण्यासाठी हा संघ आलाय. कॉन्फिडन्स आहे या टीमकडे. जेरी रांजनोली एक मातब्बर संघ आहे भिवंडी परिसरातला. हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर आहेत, एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावांनी काहीच होणार नाहीये मानेरे टीमचा विचार केला तर. जय महोत्सव मानेरे सगळ्यात मोठं टार्गेट त्यांच्या समोर आहे. टार्गेट आहे 76 धावांचं आणि सध्या तो दबाव सातत्याने बनतोय. लहू मात्रे आणि त्याचबरोबर आता नवीन फलंदाज झालाय नितेश भोईर. लहू मात्रे सध्या स्ट्रायकिंग एंडला. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज दीपक चौरसिया. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर दीपक चौरसियाने कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. परत एक वेळा समोरून बॉल फिरवलाय, जास्त बाहेर आहे, पंचांचा इशारा वाईट. आणि दोन्ही बॉल आहेत या गोलंदाजाकडे. मग अशी ऑफ ब्रेक झपकन आतमध्ये आला, एक लेग ब्रेक टाकला तो वाईड होता, हाही लेग ब्रेक टाकला हाही वाईड आहे. टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. धावा झाले 21. 55 धावांची गरज आहे 15 बॉलमध्ये. आता बॉल समोरून फिरवला, आणखीन एक वाईट बॉल. लगातार ज्या वेळेला लेग ब्रेक टाकले दीपक चौरसियाने ते बॉल जास्त बाहेर निघालेत. या बॉलवर चांगलाच बाउन्स घेतला, उसळी घेतली होती या बॉलने. परत एक वेळा बॅटर तयार. लहू 9 षटकार मारायचे आहेत. बीट केलंय, सळा शरीराचा वेध, आणखीन एक डॉट. आता मात्र हलकासा पिछाडीवर चाललाय संघ. दबाव पूर्णपणे जय मसोबा मानेरे या संघावर. टार्गेट होते या मॅच मध्ये 76. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्या तरी दबावमध्ये संघ. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. गोरसई त्यांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होईल रहानाळचा संघ. टॉसही झालाय त्या मॅचचा. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा. शेलू नगरीमध्ये आपलं स्वागत. परत एक वेळा कटरचा वापर कमी गतीने टाकला. हा बॉल समोरून फिरवलाय, हा डॉट बॉल असेल.
शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. चांगलं कमबॅक चौरसियाचं या ओव्हरमध्ये. 4-4 षटकांचे पहिल्या फेरीतले सामने, दुसऱ्या फेरीतले सामने 3 षटकांचे होणार आहेत. परत एक वेळा समोरून कटरचा वापर. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा केस संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 22 आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 53-54. अक्षय पाटील आता गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये. नवनाथ तांबोळे आमच्याबरोबर स्कोररची भूमिका पार पाडतायत. त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये अजय डायरे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. अंतराळचे आहेत, चांगलं समालोचन ते करतायत. आता ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या प्रगतीपथावर तुम्ही अनुभवता. हिंदू हृदय सम्राट चषकाचं आयोजन. अतिशय देखणी विलोभनीय स्पर्धा. आतुरता असते या स्पर्धेची, कारण तेवढीच चांगली सजावट या स्पर्धेच्या माध्यमातून, आकर्षक ट्रॉफीज आणि शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून कर्जत तालुक्यातील या स्पर्धेकडे पाहिलं जातं. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची असते. या स्पर्धेमध्ये मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात आणि आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आहे. पहिला बॉल फुल टॉस होता. मागचा पाय वाकवलाय, स्क्वेअर लेगला उडवलाय. बॉल जाईल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने. हो काय फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय. विनीतने 3 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. शिवसेना समाजसेविका अस्मिताजी कांबळे यांचं आगमन अगदी थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये होणार आहे. बदलापूरच्या आपलं सहर्ष स्वागत हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये. अक्षय पाटील ओव्हर नंबर 3 मध्ये एका हाताने बॉलला सर थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले. उलटा फटका आणि धावा येत आहेत लवच्या बॅटमधून 4. याच दरम्यान अस्मिताताई कांबळे यांचे इथे आगमन झालेले आहे. शिवसेनेच्या समाजसेविका आहेत बदलापूर परिसरातील. शिवसेनेची रणरागिणी आपलं या क्रीडा नगरीमध्ये हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये. अस्मिताताई सहर्ष स्वागत, सुस्वागतम. जय महाराष्ट्र. हिंदू हृदय सम्राट चषक तुम्ही अनुभवताय. शेलू नगरीमध्ये अस्मिताताई यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. शिवसेना या पक्षाच्या त्या रणरागिणी आहेत. बदलापूरमधून खास इथे उपस्थित झाल्या समाजसेविका. आपलं स्वागत. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर चौकार. तिसरा बॉल पायात टाकलाय सरळ विकेट कीपरच्या हातात. परफेक्ट यॉर्कर, एक डॉट बॉल गोलंदाज अक्षय पाटील कडून. चांगली जबाबदारीने गोलंदाजी करताना दिसतो अक्षय. जयरी रांजनोली संघाने पकड मजबूत केली या सामन्यावर. पिछाडीवर आहे पूर्णपणे जय मसोबा मानेरे हा संघ. आणखीन एक चांगला बॉल डॉट लहूच्या अगेन्स्ट. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हर मधला. 8 बॉल 49 धावांची गरज. 27 धावा केल्यात आतापर्यंत. शॉर्ट बॉलचा वापर लहूच्या अगेन्स्ट. 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग दिली जाते. बॅटरने DRS वापरलाय वाईट साठी. व्हाईट बॉल आहे. रिव्ह्यू रिटेन.
बॅटिंग टीमचा, कारण भरपूर डोक्याच्या वरून रिचेबल नव्हता हा बॉल बॅटर्ससाठी. योग्य निर्णय घेतला बॅटरने DRS वापरण्याचा. परत एक वेळा हाफ ट्रॅकर सरळ चाललाय बॉल विकेट कीपरच्या हातात स्टंपवरून, आणि हा डॉट बॉल. आता थोडीशी औपचारिकता राहिली या मॅचची असं म्हणायला हरकत नाहीये. प्रचंड दबावमध्ये संघ जय मसोबा मानेरे. हाय बॉल फाईन लेगला अडवला जाईल. डॉट ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत मानेरे टीमच्या खात्यामध्ये फक्त 28. जयरी राजनोली या टीमकडून गोलंदाजीसाठी सज्ज होईल. शेवटचा षटक. धाव झाल्यात फक्त 28 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिल्याच बॉलवर आक्रमण. बॉल लॉंग ऑनला, तिथे देखील धावा वाचवल्यात. एका धावेच्या मदतीने 29 रन. 76च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. 29 धावाच झाल्यात. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत या मॅचमध्ये. हिंदू हृदय सम्राट चषकाचं आयोजन, अतिशय चांगलंच आयोजन जय कोलंबा माता क्रिकेट संघ आणि सगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून. चांगला फटका खेचलाय डीपमध्ये. स्क्वेअर लेग आहे. एकच धाव येईल लवूच्या खात्यात. धावा झाल्या 30. 4 बॉलची औपचारिकता म्हणावं लागेल. नितेश भोईर फक्त सिंगलने धावा आल्यात. डॉट. 3 बॉल शिल्लक या मॅच मध्ये. चला नेक्स्ट मॅच. टीम रहानाळ आणि त्याचबरोबर गोरसई दोन्ही टीम रेडी राहायचं. लगेचच सामना सुरू केला जाईल. 4 ओव्हरची ती मॅच असेल. चौकार आलाय हुक शॉट द्वारे. या चौकाराच्या मदतीने आणखीन धावसंख्येला आकार येतोय. दोन बॉल राहिलेत आता या मॅच मध्ये. पूर्णपणे बॅकफुटला आहे संघ जय मसोबा मानेरे. दोन बॉल मध्ये 42 धावा पाहिजेत. फलंदाज पाथ. एक बॉल 42 धावांची गरज. न्यू बॅटर दीप भोईर शेवटचा बॉल फेस करेल. आल्या दीप भोईरच्या बॅटमधून फटका हवेत आहे. फिल्डर आहे. 41 धावेने भव्य विजय इथे मिळवलाय जयरी राजनोली या टीमने मानेरे टीमवर. अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. 36 धावांची खेळी करणारा भावेश ठाकरे ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. या भावेश आपला सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि जसं सामन्याला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये परत एक वेळ ऐकूया अजय डायरे सरांना. आंतरचे आहेत अप्रतिम समालोचक या कर्जत परिसरातील. आणि पुढचा आवाज त्यांचा तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय.
येस, थँक्यू सो मच कुणालजी दाते सर. तर या मॅचचा हिरो भावेश ठाकरे या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी वेल प्लेड. मी विनंती करतोय शिवसेना समाजसेविका बदलापूर सौ अस्मिता ताई कांबळे आपण या. प्रफुल्लदादा कांबळे आपल्याला देखील विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे भावेश